भराडी देवीच्या यात्रेसंदर्भात अंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। पहाटे 3 पासून दर्शनाला सुरुवात झाली आहे। भराडी देवीच्या यात्रेचा कोकणात मोठा उत्साह असतो। यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट केली गेली आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी सुद्धा झाली आहे। अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। पहाटे 3 पासूनच दर्शनाला सुरुवात झाली आणि मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी पोहोचलेत। भराडी देवीच्या यात्रेचा कोकणात मोठा उत्साह असतो। या ठिकाणी भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि या अंगणेवाडीतील या जत्रोत्सवाला मोठ्या संख्येने भाविक हे येत असतात। पहाटे 3 पासूनच दर्शनाला सुरुवात झाली आहे। आज पहाटे 3:30 वाजता आपली पूजा संपन्न झाली आणि त्यानंतर लगेच आपण दर्शनाला सुरुवात केलेली आहे। आपल्या 9 रांगा आहेत आणि जसं तुम्ही बघत आहात जसं पहाट होत आहे तसं ओघ वाढत आहे भाविकांचा आणि त्या अनुषंगाने आपले 9 रांगा सतत चालू आहेत आणि आपले स्वयंसेवक त्याच्यात काम करत आहेत। ह्यावेळी मुख्यमंत्री येण्याची संभावना आहे, तर त्यासाठी पण तयारी केलेली आहे। तर या यात्रोत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूयात। प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य म्हणून ओळखली जाणारी मालवण तालुक्यातील भराडी मातेचा जो जत्रोत्सव आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि इथे बघितलं तर सकाळी पहाटे 3 वाजता याचं देवीचं जो आहे ते पूजन झाल्यानंतर आता बघितलं तर मोठ्या प्रमाणात जी भाविकांच्या गर्दी आहे ती दिसते। मोठ्या प्रमाणात ज्या रांगा आहेत त्या लागलेल्या आहेत। 9 रांगा ह्या यावर्षी आहेत आणि या 9 ज्या रांगांमधून प्रत्यक्ष जे दर्शन आहे ते होणार आहे। काही तर अपंगांना एक विशेष व्यवस्था ही केलेली आहे। त्यामुळे बघितलं तर मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती पहाटेपासून दिसते। विशेष म्हणजे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 7:45 वाजता अंगणेवाडी येथील भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत। त्यांच्या समवेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत अनेक मंत्रीगण हे यावेळी उपस्थित राहणार आहेत। एकंदर पाहिलं तर प्रशासन हे या संपूर्ण परिस्थितीचा नजर ठेवून आहे। प्रत्यक्ष पाहिलं तर 3000 पोलिसांची जी कुमक आहे ती पूर्णतः सुरक्षितता घेते आहे। एक मोठ्या प्रमाणात जी रांगा आहेत त्या इथे भाविकांच्या लागलेल्या आणि दर्शनाला सुरुवात झालेली आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, अंगणेवाडी, सिंधुदुर्ग।